नमस्कार, जय शिवराय। आता आपल्या देशात नवरात्राचा उत्सव सुरू आहे आणि या संबंधामध्ये दसरा हा सण आता लवकरच येतोय। नवरात्र संपले की दसरा येतो, म्हणून विजयादशमी। तर या दसरा या उत्सवासंबंधी या सणाविषयी आपण आज जाणून घेणार आहोत। गेल्या वर्षी मला या दसऱ्याबद्दलच व्हॉट्सअपवर एक पोस्ट मी वाचली होती, जी पोस्ट मी तुम्हाला वाचून दाखवतो। या पोस्टमध्ये ही जरी पोस्ट वरतून बरोबर वाटत असली तरी त्याच्यामध्ये एक चूक झालेली आहे आणि मला असं वाटलं की आपण ती चूक दुरुस्त करावी दसऱ्याच्या संबंधातली, आणि त्या संबंधी आपण सर्व हिंदू लोकांनी त्याची माहिती करून घ्यावी असं मला वाटलं। तर ती पोस्ट काय आहे ती मी तुम्हाला अगोदर वाचून दाखवतो आणि त्यानंतर दसऱ्याचा जो खरा संदर्भ आहे, इतिहास म्हणा किंवा त्याचा आपण दसऱ्याच्या आपट्याची पानं का वाटतो ते आपण जाणून घेणार आहोत। तर मी पहिल्यांदा व्हॉट्सअपची ती पोस्ट वाचतो। दसऱ्याला सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याच्या झाडांची पाने लुटण्याची प्रथा आजही टिकून असल्याचे दिसून येते। दसऱ्याच्या दिवशी इष्टमित्रांना, आप्तेष्टांना, नातेवाईकांना आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे। या प्रथेलाही ऐतिहासिक महत्व आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे वीर मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूचा प्रदेश लुटून सोन्या नाण्यांच्या रूपाने संपत्ती घरी आणत असत। असे हे विजयी वीर किंवा शिलेदार मोहिमेवरून परत आले की दारात त्यांची पत्नी किंवा बहीण त्यांना ओवाळीत असे। घरात गेल्यावर आणलेली लूट देवापुढे ठेवीत, नंतर देवाला आणि वडीलधारी व्यक्तींना नमस्कार करून आशीर्वाद घेत असत। या घटनेची स्मृती सध्याच्या काळात आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याच्या रूपाने शिल्लक उरली आहे। उत्सव साजरा करण्यापूर्वी आपल्याला थोडा इतिहास माहीत असणे आवश्यक आहे। अशा स्वरूपाची ती पोस्ट होती आणि मला असं वाटलं की ही माहिती थोडी अर्धवट आहे, चुकीची आहे। ती कशी चुकीची ते आपण बघून घेऊया। या संदर्भामध्ये मला एक सांगायचं होतं की माझ्याकडे शाळेतलं तिसरीचं पुस्तक आहे, म्हणजे मी ज्यावेळेस शाळेत तिसरीत शिकत होतो त्यावेळेसचं पुस्तक अजूनही माझ्याकडे आहे आणि त्या तिसरीच्या बालभारतीच्या पुस्तकात दसरा सण मोठा असा एक धडा आहे। तो धडाच मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि तो वाचल्यावर आपल्या लक्षात येईल की दसरा सण आपण का साजरा करतो, त्या संबंधीची सगळी माहिती त्यात दिलेली। आणि त्यानंतर ह्या दसऱ्याचा एक्झॅक्टली कॉन्टेक्स्ट काय आहे, संदर्भ काय आहे, त्याचा आध्यात्मिक संदर्भ काय आहे तो पण आपल्या लक्षात येईल। तिसरीतला हा जो धडा होता बालभारतीमध्ये, तो आपल्याला असं वाटेल की तो लहान मुलांसाठी तर आहेच, पण त्याचा संदर्भ आपल्या मोठ्या माणसांसाठी सुद्धा आहे। त्याचा आध्यात्मिक संदर्भ काय आहे ते पण आपण जाणून घेऊ या व्हिडिओमध्ये। तो कुठे जाऊ नका, व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका। दसऱ्या संबंधीची एक गोष्ट आहे जी धड्यातली मी तुम्हाला पूर्णपणे तशीच्या तशी वाचून दाखवतो। इंटरेस्टिंग आहे, तुम्ही ती नीट ऐका, तुम्हाला ती नक्कीच आवडेल। दसरा सण मोठा। बाबा बाहेरून आले, त्यांनी माधवला बोलवले आणि ते म्हणाले, माधव हे घे पेढे। कशाचे बाबा हे पेढे? अरे आपल्या अरविंदने आज दसऱ्याच्या मुहूर्तावर नवे दुकान उघडले। माधव म्हणाला, बाबा आज पेढेच पेढे। आमच्या शाळेची नवी इमारत गांधी पटांगणावर होणार आहे। आज त्या ठिकाणी भूमिपूजन झालं। आम्ही सारे विद्यार्थी जमलो होतो। मुख्याध्यापकांनी पूजा केली, मग पेढे वाटले। बाबा आजच्या मुहूर्ताला इतकं महत्व आहे का हो? होय तर, आज दसरा, विजयादशमी, आज नवरात्र संपले। सायंकाळी शिळंगणाला जायचं, सोनं लुटायचं। म्हणजे ती पानं ना आपट्याच्या झाडाची? बरोबर। पण माधव
या पानांची पुराणातली कथा माहित आहे का तुला? नाही बाबा. सांगतो हा माझा कोट आत नेऊन ठेव. माधवने कोट आत नेऊन ठेवला आणि तो बाबांच्या आराम खुर्ची पुढे येऊन बसला. गोष्ट ऐकायला तो फार उत्सुक होता. बाबा गोष्ट सांगू लागले. फार प्राचीन काळी रघु नावाचा राजा होऊन गेला. त्याने सर्व पृथ्वी जिंकली. मोठा यज्ञ केला. चारी दिशांना स्वाऱ्या करून मिळवलेली संपत्ती त्यानं दान करून टाकली. मग आपल्या मुलाला राज्यावर बसवलं आणि तो तपश्चर्या करण्यासाठी रानात निघून गेला. तिथे एका झोपडीत राहून सर्व काळ परमेश्वराच्या चिंतनात घालवू लागला. एके दिवशी काय झालं? एक तेजस्वी ऋषिकुमार रघुराजाच्या झोपडीपाशी आला. वरतंतू नावाच्या ऋषीचा तो शिष्य होता. त्याचं नाव होतं कौत्स्य. कशाला आला होता तो? वरतंतू ऋषीकडून त्यानं विद्या संपादन केली. गुरुला गुरुदक्षिणा द्यावी अशी त्याची इच्छा होती. गुरुजी म्हणाले, मला काही नको. तुझी विद्या तू सत्कारणे लावलीस की मला गुरुदक्षिणा मिळाली. पण कौत्स्याने फार हट्ट धरला. वरतंतू ऋषी संतापले आणि 14 कोटी सुवर्णमुद्रा आणून दे असं त्यांनी कडाडून सांगितलं. गरीब बिचारा कौत्स्य, एवढ्या मुद्रा तो कुठून आणणार? त्यानं रघुराजाची कीर्ती ऐकली होती म्हणून रघुराजाचा शोध करीत तो गेला. पाहतो तो रघुराजा तर सर्व वैभव सोडून झोपडीत राहिलेला. मग कौत्स्य तसाच परत केला असेल? नाही माधव, रघुराजाने त्याला ठेवून घेतला. मी पृथ्वी दान देऊन टाकली आहे. आता स्वर्गावर स्वारी करून तुझी गुरुदक्षिणा तुला देतो असं त्याने कौत्स्याला सांगितलं. मग खूप जंगी लढाई झाली असेल. छे, रघुराजा स्वारी करणार असं इंद्राला कळलं. इंद्र हा स्वर्गाचा राजा. रातोरात त्याने असंख्य सोन्याच्या मुद्रा स्वर्गातून टाकल्या. रघुराजाने त्या सर्व कौत्स्याला देऊ केल्या. पण त्यानं गुरुदक्षिणेसाठी पाहिजे होत्या तेवढ्याच घेतल्या. माधव, ही गोष्ट दसऱ्याला घडली. सोन्याच्या मुद्रा आपट्याच्या झाडावर पडल्या. म्हणून आपण आपट्याची पानं सोनं म्हणून देतो. पराक्रम आणि तपश्चर्या यांचा प्रभाव कसा असतो हे या गोष्टीवरून तुला कळेल. महत्वाचं वाक्य परत वाचतो. पराक्रम आणि तपश्चर्या यांचा प्रभाव कसा असतो हे या गोष्टीवरून कळेल. हा फार जुना सण आहे नाही? होय. पांडवांनी शमीच्या झाडावर ठेवलेली आपली शस्त्र काढली ती याच दिवशी. रामचंद्रानं लंकेवर स्वारी याच मुहूर्तावर केली. महिषासुराला दुर्गादेवीने ठार केलं ते याच दिवशी. बंगालमध्ये तर नवरात्रात दुर्गा पूजेचा महोत्सव असतो. म्हणजे सर्व भारतात दसरा साजरा करतात? होय. कर्नाटकात नाडहब्ब हा उत्सव यावेळी असतो. गुजरातेत गरबा नृत्याचा थाट उडतो तो याच दिवसात. उत्तर हिंदुस्थानात रामलीलेची मौज असते. खूप मजा येत असेल? हो ना. यावेळी पाऊस संपलेला असतो. पिकं डोलत असतात. आकाश निरभ्र असतं. याच दिवसात पूर्वी मराठे मुलुकगिरी करायला बाहेर पडत. हे वाक्य परत महत्वाचं आहे कारण याचा संबंध छत्रपती शिवरायांशी आहे. याच दिवसात पूर्वी मराठे मुलुकगिरी करायला बाहेर पडत. शिलंगण म्हणजे सीमोल्लंघन. सीमा ओलांडून नवे पराक्रम करायला निघायचं. आनंद उत्साह यावेळी भरून राहिलेला असतो. माधव, आमच्या लहानपणी आम्ही एक गाणं म्हणत असू. दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा. यावेळी त्या गाण्याची आठवण येते. बरं, जा आता. संध्याकाळी शिलंगणाला जायचं आहे ना? कपाटातले नवे कपडे काढून ठेव. माधव धावतच गेला. जाताना तो गुणगुणत होता, दसरा सण मोठा. तर आपण आता हा धडा ऐकला. हा धडा ऐकल्यावर आपल्या लक्षात आलंच असेल
की जी आधी मी व्हॉट्सअपची जी पोस्ट वाचली त्याच्यामध्ये नेमकी काय चूक आहे. कारण हा जो मुलुकगिरीचा संबंध त्या व्हॉट्सअप पोस्टमध्ये लिहिला होता आणि त्या मराठी मुलुकगिरीला निघत आणि त्याची आठवण म्हणून दसऱ्याला आपट्याची पानं दिले जातात असं जे सांगितले ते चुकीचं आहे. कारण दसरा सण हा फार जुना आहे असं आपण या धड्यातच वाचलं. इनफॅक्ट त्यात अर्जुनाचा उल्लेख झालेला आहे, पांडवांचा उल्लेख झालेला आहे की त्यांनी शमीच्या झाडावरून ती शस्त्रास्त्र काढली म्हणून. इतका तो जुना हा दसरा सण आहे. तर याच्यातली ही जी गोष्ट आहे ही आपण लक्षात घेतली पाहिजे आणि मी सांगितलं की आपण याचा आध्यात्मिक संदर्भ काय आहे तो समजून घेऊ. बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की ही जी पुराणातली कथा आहे ही लहान मुलांसाठी आणि तिसरीच्या धड्यात हा प्रसंग हा आपण वाचला याचा अर्थ हे लहान मुलांसाठी असं आपल्याला वाटण्याची शक्यता आहे. मात्र तसं नाहीये. आपल्या मोठ्या लोकांनी यात शिकण्यासारखं आहे आणि त्यासाठी हिंदू धर्मामध्ये दसरा हा सण 3.5 मुहूर्तापैकी एक महत्वाचा सण मानला जातो. यात सीमोल्लंघनाचा जे उल्लेख केलेला आहे त्याचा पण अर्थ आपण समजून घ्यायचा आहे. सीमोल्लंघन हे 2 प्रकारे आपल्याला विशद करता येईल याचं महत्व. एक म्हणजे भौगोलिक दृष्ट्या जिथे मराठी मुलुकगिरीला निघत म्हणजे महाराष्ट्र सोडून आपला एरिया सोडून शत्रू मुलखात जात त्याचं सीमोल्लंघन व्हायचं. हे पहिलं सीमोल्लंघन छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं. त्यावेळेस समुद्र ओलांडणं पाप आहे असं गृहीत धरलं जायचं आणि त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिलं सीमोल्लंघन केलं आणि आरमार उभारलं. स्वराज्याचं पहिलं आरमार उभारणारे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. ती एक गोष्ट झाली आणि त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. ते प्रत्यक्ष शिवाचे अवतार पण होते. पण त्याचा उल्लेख सीमोल्लंघनाचा दुसरा हा आहे की नुसता भौगोलिक नसून त्याचा संबंध अध्यात्माचा पण आहे आणि त्यासाठी आपल्याला दसरा सण हा धार्मिक विधी का किंवा धार्मिक सण म्हणून का साजरा केला जातो हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. तर हे जे सीमोल्लंघन आहे ते सीमोल्लंघन केवळ भौगोलिक गोष्टींचं नाहीच आहे. मुळात भौगोलिक पेक्षा मानसिक आणि मनोवैज्ञानिक त्याचं कारण आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्यासाठी दसरा हा सण फार महत्वाचा आहे. या सीमोल्लंघनाचा जो उल्लेख आहे तो म्हणजे असा की आपल्या मनाने ट्रान्सेंड अवस्थेत जायचंय म्हणजे तुम्ही सीमोल्लंघन केलं. या संसारातून त्याने मनाने आपण मनाच्या पलीकडे जाण्याची जी अवस्था आहे त्याला सीमोल्लंघन केलेलं आहे. अशा पद्धतीने आता ती जी गोष्ट आहे त्या गोष्टीतून आपल्याला यातून एक संदेश मिळतो की रघुराजाने स्वर्गावर स्वारी केली. आता तुम्ही म्हणाल हे काय पोथी पुराणात जे असतात ते या सगळ्या गोष्टी काय थोतांड आहेत वगैरे, तर ते तसं नाहीये. बऱ्याचदा लोक माझ्यावर असा आरोप करतात की मी पुरोगामी आहे, लिब्रांडू आहे, अशा पद्धतीच्या माझ्यावर टिंगल टवाळी करत असतात. तर मला या लोकांचं हसू येतं. याचं कारण असं की मी ऍक्च्युली पुरोगामी नाहीच आहे आणि लिबरल पण नाहीये. मी ऍक्च्युली धार्मिक वृत्तीचा माणूस आहे. मी ऍक्च्युली सनातनी धर्माचा समर्थक आहे. इनफॅक्ट मी या पुराणातल्या गोष्टी त्यांचा बारकाईने अभ्यास करतो. म्हणूनच ह्या गोष्टी ही दसऱ्याची जी गोष्ट आहे त्याला मी विशेष महत्व देतो. काही दिवसापूर्वीच आपल्या पितृपक्षाचा श्राद्धाचा पण जो प्रसंग झाला त्याबद्दल पण मी एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्यातून पण आपण गोष्टी शिकून घेण्यासारख्या आहेत. आता हे जे मी सांगितलं तुम्हाला की मन हे ट्रान्सेंड करतं, आता हे नीट कसं एक्सप्लेन करावं याच्याऐवजी मी एक छोटंसं उदाहरण घेतो. एक उदाहरण म्हणून आपल्याकडे आता जे सेलफोन आहेत ते सेलफोन आपण काही वेळेस काय होतं त्याची रेंज लागत नाही असं म्हणतो आपण, कारण आपण त्या रेंजच्या बाहेर असतो. त्याचे कनेक्शन आहे, ज्या व्यक्तीशी आपल्याला बोलायचंय त्या व्यक्तीशी आपलं कनेक्शन होत नाही. तर त्या पद्धतीनेच यांनी म्हटलंय की आपल्याला देवाशी कनेक्ट होण्यासाठी माध्यमाची गरज असते आणि ते माध्यम म्हणजे धर्म आहे. धर्माने ती एक आपल्याला फॅसिलिटी उपलब्ध करून दिली ज्याच्यामुळं आपण थेट देवाशी कनेक्ट होत असतो. आता मी जेव्हा सांगतो की मी शिवाजी महाराजांचा इतिहास खरा इतिहास लिहिलाय जो परमेश्वराने सांगितलाय, तर लोक माझी टिंगलटावळी करतात, माझ्यावर विश्वास पण ठेवत नाही. माझ्या घरच्या लोकांनाही हा विश्वास बसत नाही की मी त्यांना सांगतो की मला देवाने दर्शन दिलं म्हणून. पण ही अगदी सत्य गोष्ट आहे
वास्तविक देवाचं दर्शन होणं काही कठीण गोष्ट नाहीये, जसं आपण मानतो. आपल्याला वाटतं की ते फार कमी लोकांना, अगदी ते संत कोटीतले संत तुकारामांसारखे लोक असतील त्यांनाच देव दर्शन देतो, आपल्यासारख्या सामान्य माणसाला कोण देईल. वास्तविक तशी गोष्ट नाहीये. आपण त्या दृष्टीने बघत नाही, त्या दृष्टीने प्रयत्न करत नाही, आणि म्हणून हा प्रॉब्लेम निर्माण होतो की आपल्याला वाटतं की देव आपल्याला भेटणं शक्यच नाहीये. आणि जेव्हा मी सांगतो की मला देवाने, परमेश्वराने दर्शन दिलं, त्याने इतिहास सांगितला, तर त्यावर लोक विश्वास ठेवत नाही. पण मला हेच सांगायचंय की आपण हे जे पुराणातल्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी, धर्मातले जे विधी आहेत, त्या नीट अंडरस्टँड करणं महत्वाचं आहे. आता प्रत्येक गोष्टीकडे येतो की ही जी गोष्ट ही ट्रान्सेंड करण्याची आहे, हेच त्यात सांगितलेलं आहे. आता हा जो एक प्रसंग मी सांगितला, त्याच्यामुळे आपल्याला आपले विचारांची झेप ही मृत्यूच्या पलीकडे जाते स्वर्गात जायचं असल्यावर. म्हणून त्या ट्रान्सेंडेंटल अवस्थेत जाण्याला या गोष्टीचा संदर्भ आहे. आता मी जर याच्यापूर्वी जे एक सांगितलं होतं, मी फोनचं मी तुम्हाला एक उदाहरण दिलं. पुराणातलीच एक गोष्ट आहे, कठोपनिषद मधली नचिकेताची गोष्ट आहे की नचिकेता हा यमलोकात जातो. आपण असं समजूया की कठोपनिषद म्हणा किंवा उपनिषद म्हणा किंवा ही जी गोष्ट म्हणा, हे एक सॉफ्टवेअरच्या भाषेमध्ये वेगवेगळे ऍप आहेत असं आपण गृहीत धरू. मग आपण एक ऍप असतं ते डाउनलोड करतो किंवा इन्स्टॉल करतो आणि ते फंक्शन होतं. तर त्याच पद्धतीने मी असं म्हणेल की मी कठोपनिषद हे एक ऍप मी डाउनलोड केलं, इन्स्टॉल केलं, आणि त्यामुळे माझं डायरेक्ट कनेक्शन लागलं कोणाशी, देवाशी. आणि देवाचं मला दर्शन झालं, यमदेवाचं मला दर्शन झालं, आणि त्यामुळं मला हा इतिहास सांगता आला. तर अशा पद्धतीने आपण जर हे जे धार्मिक ज्या गोष्टी आहेत, ज्या सांगितलेल्या धर्मशास्त्रामध्ये, याचा आपण उपयोग केला पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये एक क्रांती घडून येण्याची त्यामुळं संधी उपलब्ध होते. दसरा हा सण त्या दृष्टीनेच महत्वाचा आहे. इथेच मला एवढं सांगायचं होतं. मला वाटतं आपल्याला ही गोष्ट पण आवडली असेल आणि त्यामागचा हा आध्यात्मिक संदर्भ जो मी एक्सप्लेन करून सांगितला. मला तसं बरंच बोलता येईल पण व्हिडिओ लांबच जाईल, त्यामुळे मी हा शॉर्ट ठेवतो. तर व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद. जय शिवराय.